हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय साई पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया वेलकम। 6 चेंडू आणि 6 सिंगल जर घेतले ते पण 1D तर 200 रुपये आहेत। जॉन कडून ही सुवर्ण संधी हेमंत भोईर यांना। आदरणीय साई पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। दादा वेलकम, स्वागत आहे गणेशनगर प्रीमियर लीग मध्ये। या 6 वाजता लहान मुलांचा सामना आहे, प्रेक्षणीय सामना 6 वाजता। यावेळेस एक धाव टिकलेर आहे, पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव। इथून प्रत्येक सामना हा डू ऑर डाय आहे, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल। रॉकस्टार आणि हाय प्रोफाइल स्विच हिट आणि एक धाव टिकलेर आहे। धावसंख्या आहे 2 धाव धावफलकावरती ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी। लहान मुलं देखील सज्ज आहेत प्रेक्षणीय सामना खेळण्यासाठी। यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे 2 धाव धावफलकावरती। एक चांगलं बॅटल सुरू आहे रॉकस्टार आणि हाय प्रोफाइल या दोन टीम मध्ये। पहिला सामना झाला होता या दोन टीम मध्ये आणि 9वा सामना देखील हे दोन संघ खेळत आहेत, परंतु इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्त्वाचं असणार आहे। डू ऑर डाय दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या मॅच वरती, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल। ऑलरेडी 2 संघ दाखल झाले, तन्मय प्रतिष्ठान आणि वेदांत 11 हे 2 संघ टॉप 4 मध्ये आहेत। यावेळी ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। डॉट बॉलची समाप्ती। धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धाव धावफलकावरती। पियुष गोलंदाजी मार्क वरती, वेगवान गोलंदाज आहेत। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे। आणि मिळते एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। धावसंख्या आहे 4। क्या बात आहे, दोन्ही संघांना ही सुवर्ण संधी आहे। 6 1D साठी 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। गोलंदाज शुभम येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये। 4 धाव धावफलकावरती आहेत, पहिल्या षटकामध्ये 4 धाव बनवल्यात। यावेळी फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत। आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल। शुभम टू हेमंत, बॅक टू द बॉलर खेळतायत। पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट। धावसंख्या 4 धाव धावफलकावरती। एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये। हेमंत भोईर आणि रॉकस्टार या टीमला मोहित बिर्जे यांचा हा संघ आहे, दुसऱ्या बाजूला शुभम बेडेकर यांचा हा संघ आहे। हाय प्रोफाइल आणि रॉकस्टार, आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार। आठ
बॅकफुटला गेले टॅप करतायत मिळते एक धाव चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल 9 धाव धावफलकावरती आहेत षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि धावसंख्या 9 एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय बघा लहान मुलांना विनंती असेल प्रेक्षकांना बांबूवरती आपण जास्त ताण देऊ नका हे विनंती आहे बांबूवरती आपण जास्त ताण देऊ नका कारण की बघा फोकस आहे तिथे तुम्हालाच इजा दुखापत होऊ शकते यावेळी सॉफ्टहँड खेळत आहे धावबाची संधी आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर रॉकस्टार या टीमची देवांश 11 आणि रुद्र 11 या दोन टीम मध्ये आणि त्यानंतर लहान मुलांचा प्रेक्षणीय सामना यस डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या आपण पाहू शकाल 11 रुपेश यांचं मी कौतुक करेन खूप चांगलं गुणलेखन ते करतायत दिव्यामधील नक्कीच स्टार गुणलेखक आहेत ते नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडूवाले डॉट धावसंख्या 11 आहे सामना अतिशय महत्वाचा सुरू आहे पुन्हा एकदा बॅकफुटला गेले टॅप करता चेंडूला मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल 12 धावा धावफलकावरती एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय एका धावेसाठी झगडावं लागतंय रॉकस्टार या टीमला पुन्हा एकदा बॅकफुटला गेले टॅप करण्याचा प्रयत्न येतोय हा डॉट बॉल धावसंख्या फक्त आणि फक्त 12 एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील अवघ्या 2 धावा खर्च करतोय 5 चेंडूंमध्ये आणि आला हा व्हाईट बॉल धावसंख्या 1 पुढे जाईल 13 आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल समाजसेवक उद्योजक एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय साईदादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील इथे आपण वेलकम करूया या स्पर्धेमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 गोलंदाज आहेत अमोल या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत भोईर आहेत आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा डिक्लेअर आहेत पंच नो बॉल नाहीये ना यस धावसंख्या आहे 15 अमोल क्लीन बोल्ट यश उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली आणि अजून एक फलंदाज झालाय बा संघ मालक मोहित बॅक टू द पवेलियन नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी यस फ्रंट फुट नो बॉल आहे धावसंख्या आपण पाहू शकाल 16 फुल टॉस आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर जीपीएल चौकार
क्षेत्ररक्षक आहेत रितेश आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 21. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 21 धाव धावफलकावरती. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 22. देवेंद्र मोरे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि क्लीन बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळवली अमोलने आणि षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 23 धावांचं टार्गेट सेट केलंय. टॉस आपण करूया. साई दादा पाटील यांच्या शुभ हस्ते रुद्र 11 आणि देवांश 11 या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ नायक इथे उपस्थित आहेत आणि साई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आर्थिक सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी. आणि टॉस जिंकलेला आहे देवांश 11 5533 या टीमने. याही मॅच मध्ये नक्कीच 3 धावांची पॅनल्टी असेल. जर इथून सामना जिंकले तर पॅनल्टी नसणार आहे. नक्कीच राज पाटील देखील येतीलच थोड्याच वेळामध्ये. फायनलचा सामना ते देखील खेळतायत. इक्बाल शेख यांना विनंती असेल आपण या. इक्बाल शेख यांना विनंती आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक इक्बालभाई शेख यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती दादांचा इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून गणेश नगर प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य आहे आर्थिक सहकार्य आहे. साई दादा पाटील साहेबांचा इथे आपण करूया शुभ सन्मान. साई दादा पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक इक्बालभाई शेख यांच्या शुभ हस्ते. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 3. बॅकफुटला गेले टॅप करतायत आदरणीय साई पाटील साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान केलाय. धावसंख्या आहे 5. 23 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हाय प्रोफाईल या टीमला. सॉफ्ट आणि खेळतात. सेन्सिबल बॅटिंग आणि मिळते एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 6. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक. जिग्नेश यांचं मी विशेष कौतुक करेन. खूप चांगली पंचांची कामगिरी ते करतायत या स्पर्धेमध्ये. आणि गणेश टॅप करतायत. मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15.
क्या बात आहे. 6 चेंडू आणि 6 डिक्लेअर. नक्कीच त्याने खूप चांगली बॅटिंग केली. जॉन कडून 200 रुपये आहेत. फलंदाज रितेश साठी काही चालेल. आज बँका सुद्धा बंद आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 जिंकण्यासाठी अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. 9+1 मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे. स्मितहास्य आहे शुभम बेडेकर यांच्या चेहऱ्यावरती. पियुष यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य आहे, कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. लीग टुर्नामेंट मध्ये शुभम बेडेकर यांना खूप लक आहे. बेडेकर प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या संघाने केली होती. ड्राईव्ह करतायत. मिळते 1 धाव. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग शुभम करतायत. मिळते 1 धाव. धावसंख्या 13. 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 1 धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14. जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. हर्षल मात्रे यांचं इथे आगमन होत आहे, जे आयोजक आहेत या स्पर्धेचे. 1च धावा डिक्लेअर आहे. धावसंख्या 15. 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. 13 चेंडू 8 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. हाय प्रोफाईल. अजून 1 धाव मिळते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12. यावेळी ड्राईव्ह करतायत. गोलंदाज महापती येत आहेत. शुभम महापती. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. मिळते 1 धाव. एकेरी धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. एक धाव डिक्लेअर आहे. गणेश आहेत जे स्क्वेअर लेगचे पंच. आणि धावसंख्या 18. 5 धावांची गरज. या मॅच मध्ये सॉफ्ट हँडने खेळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. हेमंत भोईर होते. इथे डॉट बॉल. 8 चेंडू 5 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 7. 7 चेंडू आणि 4 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू. 9 चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे आणि स्लिपच्या फिल्डरने हा चेंडू पकडलाय. अथवा प्लस धाव देखील आली असती. आणि 1 धाव डिक्लेअर आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 6 चेंडू. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. हाय प्रोफाईल या टीमला. हाय प्रोफाईल नावाचं सलून आहे शुभम बेडेकर यांचं. SP धाबा आहे, हॉटेल आहे. 5 चेंडू आणि 2 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत आणि 1 धाव डिक्लेअर आहे. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. हाय प्रोफाईल हा संघ दाखल होतोय गणेश नगर प्रीमियर लीग सीझन 3च्या टॉप 4 मध्ये. आतापर्यंत इक्बाल भाई सोमवार डीजे मास्टर आतापर्यंत 3 संघ टॉप 4 मध्ये आहेत आणि त्या 3 संघांचे संघ मालक आगासनचे आहेत आणि तिन्ही बेडेकर आहेत.